झाडाखाली तत्वज्ञान सांगितलं, धर्माचा प्रचार झाडाखाली केलेला आहे. झाडाखाली झाड वाढत नसताना सुद्धा आमच्या पूर्वजांनी झाडाखाली झाड वाढविलेले आहे. झाडाचा प्रचार आमच्या पूर्वजांनी झाडाला धरून केलेला आहे. हे चालते बोलते झाड आहेत. झाड जरी एका ठिकाणी असेल, बाभळीचा असो, वडाचा असो, पिंपळाचा असो, ते झाड जरी एका ठिकाणी आहेत, परंतु हे झाड आमचे जे चेतनाधिकरण झाड आहेत, यांनी आश्रमाच्या निर्मितीतून अनेक झाडे उभे केलेले आहेत, अनेक दिवे लावलेले आहेत आणि तेच दिवे आजच्या थडीपर्यंत धर्माचा प्रसार आणि प्रचार करीत आहेत. त्यांनी जर दिवे लावले नसते तर आमच्या सारखे या ठिकाणी तयारच झाले नसते. आमची ही नवीन तरुण जी पिढी आहे, ही जी तयार व्हायली प्रवचनाला, भागवताला, कथेला, कीर्तनाला, पदयात्रेला, ही जी नवी पिढी तयार झालेली आहे, या तयार झालेल्या पिढीच्या अंतःकरणामध्ये कोणी जर दिवे लावले असेल तर या महान अधिकरणाने आज एक एक अधिकरण हजाराच्या समान आहे. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतत सिद्ध आहे. गीता सांगते की मनुष्यात एकच हजारात एक सिद्धीला जातो आणि हे तर कलियुग आहे. द्वापार युगात हजारात एक सिद्धीला जात असेल तर कलियुगात 1,00,000 एक, ते लाखात एक दिवा लावलेले हे अधिकरण आहे. लाख लोक यांच्या समान आहेत. यांना जर उभं केलं, यांच्या भजनाने पूजनाने, या मार्गामध्ये आल्यानंतर यांच्या भजनाने पूजनाने लाखो लोकांची पात्रता निर्माण होणारे हे ज्ञान दिवे आहेत. आणि हे ज्ञान दिवे कोणी लावले असेल तर आमच्या परंपरेने लावलेले आहेत. आदरणीय पूजनीय आचार्यांची जी परंपरा आहे, चक्रधर स्वामींनी आचार्यांना निर्मित केलेला आहे. हे आश्रम वृद्धिंगित करण्यासाठी, आश्रमाची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी. जिवंत माणसं कमी आहेत, मेलेले जास्त आहेत. म्हणून मेलेल्या माणसासाठी स्वामींनी मेलेल्या पतित शरीरामध्ये प्रवेश करून तुम्ही जागे व्हा सांगितलेलं आहे. म्हणून हे जिवंतपणा ठेवण्यासाठी जिवंत दिव्याची गरज आहे, जिवंत ज्ञानाची गरज आहे आणि जिवंत अधिकरणाची गरज आहे. म्हणून स्वामींनी एका नागदेवाचार्यांना जिवंत अधिकरण केलेलं आहे. तैसा तू परतारक आचार्य नवेचे गेंगा, तो प्राणी याती अनिष्टापासून काढून इष्टी लावित आचार्य किंगा. ही आचार्य परंपरा आहे, ही आचार्यांची धुरा आहे. आचार्यांच्या पायावर नतमस्तक झालं तर अनेक पापाचे डोंगर नाशण्याचं सामर्थ्य स्वामींनी त्यांना घडून मडून योग्य करून केलेला. म्हणून स्वामी आचार्यांची स्तुती करताना म्हणतात, तैसा तो आचार्य नव्हेस. तैसा तैसा. आमची तर आचार्यावर श्रद्धा कमी होत चाललेली आमच्या तरुणांची. आम्ही आमच्या गुरु परंपरेलाही विरोध करीत आहोत, आम्ही आमच्या गुरुलाही दुखवीत आहोत. इतकं नाही तर गुरुलाही तुच्छ समजित आहोत. मग ही जी परंपरा तुम्हाला जर टिकवायची असेल तर गुरु प्रसन्न तर देव प्रसन्न. गुरुची वर श्रद्धा ठेवा, गुरुची आज्ञा धारण करा, गुरुला ऋणगंतव्य. गुरु हा तुमचा निमित्त आहे, सुहृद आहे, विश्वासू आहे. तुम्हाची नाव डुबलेल्याची नाव ते काठाला नेणार आहे असा तुमचा गुरु आहे. आणि त्या गुरु परंपरेला जर तुम्ही दुखविलं, त्या गुरु परंपरेला जर खंती आणले तर ईश्वराला खंती आणल्यासारखं आहे. ईश्वरा समान हे अधिकरण आहे. म्हणून आश्रमाची निर्मिती करणं सोपं आहे, परंतु त्या आश्रमातला धर्म जिवंत ठेवणं, त्या आश्रमात ते पोथीपान जिवंत ठेवणं, त्या आश्रमातल्या प्रत्येक वस्तूची निर्मिती जी झालेली आहे ती निर्मिती जिवंत ठेवणं हे तितकंच तरुण वर्गाचं काम आहे. आमच्या सारख्या मळालेल्या तरुण वर्गाला त्या आश्रमातून, त्या गुरु करून काहीतरी योग्य विचार घेण्याची गरज आहे. म्हणून आश्रम आणि घर, आता जयराज बाबांनी सांगितलं, घरामध्ये आश्रमामध्ये काय फरक आहे? घरात बी इटा आहेत, इथं बी इटा आहेत, माती आहे, वाळू आहे, परंतु हा ऊर्ध्व प्रपंच आहे आणि घर हे आध प्रपंच आहे. घर कसं आहे? नरकाला नेणार आहे. संसार म्हणजे दीर्घ स्वप्न का? संसारामध्ये अनित्यता आहे, पापमूळतता आहे आणि दुःखरूपता आहे. तसा आश्रमात पापमूळतता नाही, दुःखरूपता नाही.
आणि अनित्यताही नाही. इथला प्रत्येक विधी तुम्हाला नित्याकडे नेणार आहे, शाश्वत पदाकडे नेणार आहे. इथं येऊन तुम्ही या आश्रमात येऊन नुसतं त्या मूर्तीला फुल जरी वाहिलं तर ते फूल सुद्धा तुम्हाला लाखो वर्षाच्या परमेश्वराच्या संत फळाला नेणार.